गाईज फायनली आपण रिटर्न फिरायला निघालोय. मला प्लॅन नव्हता माहित. मी ऍक्च्युली दहीहंडीच्या प्रॅक्टिसला गेलो होतो. मला अम्मुनी आणि प्रेमनी कॉल केला की असा प्लॅन झालाय. तर सर्व आहेत, ओमकारदा आहे, फौजी पण आहेत. फौजी आलेत आमच्या सुट्टीला. प्रेम शिंदे गाडीने याने सर्व अरेंजमेंट यानेच केलं. मला कॉल पण याने केलाय आणि अम्मू पण आलेला आहे. अम्मू पण दहीहंडीच्या प्रॅक्टिसला होता पण माझा फोन मी घरी ठेवला होता, मला माहिती नव्हतं. ऋषिकेश पण आहे. तर आपण काय आता निघालोय. लोकेशन मला प्रॉपर नाही माहीत. आता बघूया कुठे घेऊन जाते. तर एन्जॉयमेंट तर भरपूर होणार आहे. तर लास्टपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघा. तर मित्रांनो रात्रीचे 1 वाजलेत. आपण CNG भरायला थांबलोय कारण की याच्या पुढे CNG माहीत नाही आहे की नाही. CNG भरून झाला आहे तर आपण निघालोय. तर ब्लॉग फक्त कंटिन्यू बघा कारण की ब्लॉगमध्ये खूप एन्जॉयमेंट आहे भरपूर. कारण की आपल्या संघ प्रेम शिंदे आहेत. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सुके त्याच्यामुळे ब्लॉग मध्ये एन्जॉय असणारच. तर भेटू चला. तर चलो मित्रांनो, प्रेम शिंदेनं डीजेची वाट लावली होती. तर आपल्याकडे ITI वाला माणूस आहे अम्मू. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. आता ते करतोय. मला वाटत नाही होणार आहे कारण की याच्याकडून अपेक्षा नाहीये. मला वाटत नाही तिथं हायच्या जेव्हाच आपल्याला काम चालवावं लागेल. आपण जाऊ तिथे. मला वाटत नाही करते. रात रात जागले बरं तुझं पीठ माग मागलं. रात रात जागले बरं तुझ्या पीठ माग मागले. जानवंतरी कुणी सपनात जाग कोणी असली भोगाचा लागला. तुझ्या पीठचा मला चावला. मित्रांनो जरा आपण घाटात थांबलेलो आहे कारण की गाडी आपली फुल गरम झाली. तर घाटात थांबलो होतो तर आम्हाला बघा काय गावलंय. इकडा हे बघा. असं हे या लोकांना काम धंदे नव्हते. घाटात आपण गाडीमध्ये पेट्रोल आपलं पाणी टाकायला थांबलो होतो. तर हे असे हेडेचाले करतेत. बघू आता पाणी तर टाकलंय. तर आता निघालो आपण. पोचेन 1 तासात. तिथं जाऊन तुम्हाला भेटू. चला. मित्रांनो आपण लोकेशनवर पोहोचतोय. 15 मिनिटाचा रस्ता आहे. इकडे फोटोशूट चालू आहे. फोटोग्राफर बघा अम्मू, फौजी वगैरे सर्व सोबत आहेत. तर जाऊ आपण. यू तर काय खतरनाक म्हणजे खतरनाकच आहे. तर सो गाईज आता आपण फोटोशूटला रिटर्न थांबलो होतो कारण की यू एवढा खतरनाक आहे ना यार. दाखवतो तुम्हाला. बघा यू बघा. यू बघा. तर आपला फोटोशूट आणि व्हिडिओ काढतो आपण. व्हिडिओ काढून झाल्यावर डायरेक्ट तिथंच जाऊ आपण. तर तिथंच भेटू कारण की मोबाईलला पण आता चार्जिंग नाही. कसं तरी 15% केले. तर तिथंच जाऊन भेटू. इथं खूप गर्दी आहे. आपल्याला दर्शन तर भेटणार आहे पण खूप हिशोबाच्या बाहेर गर्दी आहे. चार्जिंग पण नाही मोबाईलला. जाऊ दर्शन घेऊ आणि तुम्हाला बाहेरच भेटू. चला. तर गाईज फायनली आमचं दर्शन झालंय. आम्ही इथून निघालोय. कुठे जायचं? देहूला जायचं आहे. आळंदी देहू आणि आळंदी पण करायची आहे. तर आपण जाऊ. आता इथं खूपच दुःख आहे. आपला चेहरा नाही दिसत. आपल्याला जाय देहू संत तुकाराम महाराजांच्या समाधीच्या इथे तिथलं दर्शन घ्यायचं आहे. नंतर आपण जायचं आळंदीला.
गाईस हे बघू शकता, हे 3 माकड नवीन जॅकेट आहे ते, मार्केटमध्ये नवीन जॅकेट आले होते. बाकी नाही, फक्त 100 रुपयाला एक जॅकेट आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा, घेऊन येतो तुमच्यासाठी. बघा शकता जादू, अरे खरंच जादू दिसतोय रे. तर चला तिकडे जाऊन भेटू. सो गाईस आपण नाश्ता करायला थांबलोय. तर नाश्त्याची ऑर्डर दिली राहुलदानी. नाश्ता नाश्ता खाऊन आपण निघू तिकडे दुसऱ्या लोकेशनवर. चलो. तर मित्रांनो, मी पण आता तो रेनकोट घातलाय 100 रुपयाचा, पण भारी आहे एकदम, क्वालिटी एकदम ब्रँड आहे. पण विषय असा झालाय, जेव्हा आता बोललो असतो पण जाऊ द्या. हे आमचे फौजी आहेत आणि ह्यो हा हे ना, तर आमची आता बोललो काय इज्जत ठेवलीच नाही. राहतो कुठं काय तेच नाही समजलं. यार रेनकोट घालायची वेळ हे ना आणले, जे रेनकोट आणले होते ती बॅग घरी ठेवून आलाय हो ऋषिकेश. काय बोलायचं. तर चला भेटू आता डायरेक्ट गाडीमध्ये जाऊन. तर मित्रांनो, फायनली आपण तिकडून इकडे आलो. इकडे पाऊस वगैरे काय नाही. तर आता हे कुठे जाणार ओंकारचा? देहूला जातोय आता इथून. पाऊस तर इकडे नाही. आता झोपलो होतो सर्वजण, उठलोय फक्त फौजीला सोडून सर्व झोपलेत. हा प्रेमशील बघा, मी नाही झोपलो भाई. आयटम याला मला वाटत नाही रिटर्न सोडण वगैरे. माझं पण तेच हालत आहे. हैं? अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को चालतंय. आता मित्रांमध्ये एन्जॉयमेंट तेवढी तर पाहिजेच. तिथं जाऊ आता. मोबाईलला तर चार्जिंग या आमच्या ह्यांची मेहरबानी आहे ना. मोबाईलला चार्जिंग आहे ना काय आहे. तर बोललो असतो पण जाऊ द्या, आहे आपल्याबद्दलच. मित्रांनो, मंदिरात आपण पोहोचलोय. पण प्रेम शिंदेने सीन केलाय. प्रेम शिंदेने सीन केलाय. त्याला बुंदी भेटली नव्हती, त्याला डायरेक्ट बुंदीचा हात टाकलाय. हरामी हो बेटा. वाटलीच नव्हती. काय तरी करावं. ब्लॉग मध्ये नवीन नवीन काय पण ऍड करतोय. प्रेम शिंदेला कधी बुंदी असेल तर घेऊन द्या. मित्रांनो, खूप आपण दमलेलो आहे. तर जेवण्यासाठी थांबलो आहे हॉटेलमध्ये. जेव वगैरे डायरेक्ट निघू, कारण की आपल्याला ब्लॉग तर प्रॉपर नाही म्हणून भेटला पावसामुळे. पुढे जाऊ, बघू अजून काय एन्जॉयमेंट भेटेल तर तुम्हाला नक्कीच भेटू. तर मित्रांनो, मगाशी प्रेमने सीन केला होता, आता आपण सीन केला, बघू शकता. भाई मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. पैसे नाही दिलेले, डायरेक्ट गर्दीमध्ये घेऊन आले ते डायरेक्ट. तर आपला जेवण वगैरे झालंय, तर आपण निघालो इथून. पण आता कुठे जायचं? आळंदीला पण जाणार आहे. तिथं जाऊन डायरेक्ट तुम्हाला भेटू. तो मित्रांनो, तर आपण तिसऱ्या लोकेशनवर आलो आहे. बघू शकता, खूप अंधार झाला आम्हाला येता येता. सर्व थंडवलेत, भिजत खूप मेहनत घेतल्या आत सर्वांनी. तर आपला तिसऱ्या लोकेशनवर पोचलो आहे. आता आपण दर्शन घेऊ, डायरेक्ट निघणार आहे. आणि मोबाईलला आता फक्त 4% चार्जिंग आहे. आता भेटू डायरेक्ट दर्शन करूनच.